होतं की मी पंचामृत घेऊन जाणार आहे म्हणून आधीच जास्तीचं बनवून ठेवलं होतंस? कुठे लपवून ठेवलं होतंस ते? मला फसवायचा डाव होता का? स्वामी, आता या शिंपल्याचं काय करू? श्री स्वामी समर्थ. स्वामी, एका क्षणात माझी सगळी गरिबी दूर केलीत तुम्ही. गुरुपौर्णिमेचा महिना सुरू झाला आणि गुरुसेवेचं फळ ही महिन्याच्या सुरुवातीलाच मला मिळालं. आज मी खरंच धन्य झालो स्वामी. कपिले, दुसऱ्याचं श्रेय चोरता येतं, पण दुसऱ्याचं नशीब कधी चोरता येत नाही. सेवेचा मान माणूस हिरावून घेऊ शकतो, पण सेवेचं फळ मात्र नियतीच देते. रामप्पा सावकार, मला पैशांची अडचण आहे हो. हे तुला हवं होतं ते कर्ज, पण कर्ज घेताना माझ्या काही अटी असतात, त्या तुला मान्य आहेत ना? हो सावकार, मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. छान. मग पहिली अट मान्य आहे ना? हो हो, मान्य आहे. छान. मग आता माझ्या दुसऱ्या अटीचं पालन करायला तयार आहेस ना? हो, मला अट मान्य आहे. माझ्या लेकरांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. मी जे तुम्ही सांगाल ते मी करेन. हे चित्र तुझ्या घरच्या देवाऱ्यात ठेवायचं. सकाळ संध्याकाळ फुलं व्हायची, अगरबत्ती लावायची आणि पूजा करायची. हो, मान्य आहे. अहो पर सावकार, हे चित्र तुमचं आहे. देवाऱ्यात तुमचं चित्र कसं लावायचं आणि देवाच्या जागी माणसाची कशी पूजा करायची? का नाही करायची? तुम्हाला कर्ज देतो कोण? मी. तुमच्या संकटाच्या वेळी धावून कोण येतो? मी. तुम्हाला जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा देव येतो का? नाही ना. कोण येतो? रामाप्पा. मग मीच देव झालो ना तुमच्यासाठी. जो नशीब घडवतो तोच देव. मग माझं चित्र देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली तर काय चुकलं? लक्षात ठेवा, देव फक्त आकाशात बसून आशीर्वाद देतो आणि रामाप्पा तुमच्या हातात पैसा देतो. आणि पैशापेक्षा मोठा देव या जगात कोणीच नाही.
मग तुमच्यासाठी देव कोण? रामाप्पा. रामाप्पा सावकार. हा? सुंदरे, अगं याच्यासारखीच आमची एक भक्त कावेरी, तिचंही नशीब कोणीतरी चोरलंय, अन्याय केलाय तिच्यावर. आणि तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्याचं जे आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचवणं हाच तर खरा गुरुधर्म. नियतीचा हिशोब कधीच चुकत नाही. रामप्पा सावकार, तुमचा मोठेपणा मान्य आहे, तुमची मदतही मान्य आहे, पण आम्ही स्वामीची भक्त आहोत. आम्ही त्यांना देव मानतो. त्यांची जागा तुम्हाला कशी देणार? असं का? तुम्ही स्वामींचे भक्त ना? बर, मग मला एक सांगा, तुमचा कर्जाचा प्रश्न स्वामींनी सोडवला का? अरे सांग ना. मग तुमच्या देवाने तुमच्यावर कर्ज घ्यायची वेळ काय येऊन दिली? तुमचं दुःख, दारिद्र्य, संकट का नाही दूर केली? त्या उत्तर. कारण स्वामी देव नाही. देव बिव कोणाचं नशीब घडवत नाहीत. नशीब घडवतो तो फक्त आणि फक्त माणूस. माझ्याकडे बघ, आज मी किती जणांची नशीब घडवली आहेत. कित्येकांना रस्त्यावरून उचलून मी उभं केलंय. त्यांच्या घरात चूल पेटते ते माझ्या पैशामुळे. त्यांच्या जमिनीत बी पडतं ते माझ्या पैशामुळे. त्यांच्या मुलींची लग्न होतात ते माझ्या पैशामुळे. मग मला सांग, देव कोण झालं? मग मीच देव आहे तुमचा, रामाप्पा सावकार. ज्याच्या हातात पैसा त्याच्याच हातात नशीब. मालक, एक सांगू, म्हणजे राग मानू नका. एवढा अहंकार बरा नसतो आणि देवाला आव्हान देणारा कधीच सुखी राहत नाही. अहंकार? अरे हट. अहंकार बिहंकार काय नाही. हा माझ्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. 18 वर्षापूर्वी मी काय होतो माहितीये? 2 वेळच्या भाकरीची सुद्धा भ्रांत होती. आणि 18 वर्षापूर्वी एका रात्रीत नशीब बदललं. मी गडगंज श्रीमंत झालो. माझं नशीब मी स्वतः लिहिलं. आणि आजही इतरांची नशीब मीच लिहितो. रामाप्पा सावकार. पाप 18 वर्षांपूर्वीचं असून दे किंवा 18 शतकांपूर्वीचं, त्याचा हिशोब फुटतोच. त्याचा हिशोब फुटतो. त्याचा हिशोब फुटतो. फक्त स्वामींच्या पादुकांवर पंचामृताने अभिषेक करून त्यांची प्रार्थना करायची होती. अगं चल चल, अभिषेक करूया आपण. चल. काकू, आता जा, तुझ्या त्या स्वामींना सांग, पुन्हा पंचामृत बनवून द्या म्हणा. स्वामी, तुमच्या पादुकांवर पंचामृताचा अभिषेक करायचा होता, पण माझ्याकडे आता कुठलंच साहित्य नाही. मी अभिषेक कसा करू स्वामी? अगं ए कावेरी, कुठे मेलेस? कामं पडलेत घरभर. तुझी भक्ती नंतर कर, घरातली कामं कर आधी. अगं ए, ऐकू येत नाहीये का? ये लवकर. कावेरी, येतेस का नाही?
आता पंचामृत नाहीये माझ्याकडे, फक्त हे पाणी आहे. आता जलाभिषेकाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तुम्ही हेच प्रेमाने स्वीकारा. हा जलाभिषेक माझ्या श्रद्धेचा आहे, माझ्या अश्रूंचा आहे. तो तुम्ही प्रेमाने स्वीकारा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रामप्पा, लोकांना कर्ज देऊन त्यांना आयुष्यभरासाठी कर्जबाजारी करून ठेवणं यात देव पण नसतं. देव तो असतो जो माणसाच्या कर्माला योग्य वळण लावतो, त्याला योग्य विचार देतो आणि त्याच्या कर्माचं योग्य फळ त्याला मिळवून देतो. वा वा वा, डोळे भरून आले हो. वाव, 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 वाव. काय प्रवचन आहे. हा. स्वामी, जर तुम्ही देव आहात तर यांच्याच कर्माला वळण लावून तुम्ही यांनाच का नाही फळ दिलं? ते कर्ज मागायला माझ्याकडे का आले, तुमच्याकडे का नाही आले? आज त्यांच्यावर ही वेळ देवानी नाही आणली, त्यांचं आर्थिक नियोजन चुकलं म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, भक्ताच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय देव घेत नसतो रे. त्यांना तो फक्त मार्गदर्शन करतो, विचार देतो. ऐकलं का? हीच यांची ताकद. पोकळ प्रवचन देण्याव्यतिरिक्त ह्यांना येतंय काय आणि हे करतात काय? मी प्रत्यक्ष तुम्हाला पैसे देतो, तुमची चूल पेटवतो, तुमच्या आर्थिक अडचणी मी दूर करतो. मग मला सांगा, तुमचा देव कोण? मी? हे मीच देव आहे, रामाप्पा सावकार. रामप्पा, हतबल माणसाच्या विवशतेचा गैरफायदा घेऊन त्यावर देवपणाचा हक्क सांगणं याहून मोठा अहंकार नाही. आता ठरवा, तुम्हाला कर्ज हवंय ना? मग आजपासून ह्याला देव मानायचं बंद, मला देव मानायचं. काय मग काय ठरलं? स्वामी, आम्हाला माफ करा. आमची श्रद्धा खरी आहे, पण गरज फार मोठी आहे. गरजेच्या वेळी जो हात धरतो तोच आमच्यासाठी देव. ऐकलत का? हे देव कुणाला मानतात ते? रामप्पा, येत्या गुरुपौर्णिमेला तुझ्या 18 वर्षांपूर्वीच्या पापाचा हिशोब होईल. आणि त्याच वेळेस देव कोण आणि देवपणाचा अहंकार मिरवणारं कोण याची प्रचिती तुला स्वतःला येईल. तोपर्यंत तू जिचा गुन्हेगार आहेस, तिचे भोग संपतील आणि तिच्या उद्धाराचा काळ सुरू होईल. शिवशंकर शंभो. स्वामींचं चित्र. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, आज वातावरणात वेगळीच प्रसन्नता जाणवतीये. मन कसं भरून येतंय. सुंदरे, आज आमच्याकरता आमच्या आवडीची भारंगीची भाजी कर. रानभाजी बर बनवते. हा, पण त्यात मीठ नको घालू. हा, देवा, मिठाशिवाय भाजीला चव कशी येणार? जसं अन्नाला मिठाशिवाय चव नाही, तसंच भक्तीला भावाशिवाय. किती उत्तम पदार्थ केला तरी त्याला गोडी येत नाही, तसंच भावाशिवाय भक्तीला गोडी नसते. भावाशिवाय भक्ती अपूर्ण राहते. आम्हाला फक्त भाव प्रिय आहे. जर भाव असेल ना तर पाणी देखील पंचामृत होतं, आणि भाव नसेल तर पंचपक्वानही अपूर्ण असतात. श्री स्वामी समर्थ. माझ्या हातून जे काय झालं ते प्रेमाने स्वीकारा स्वामी. मी भक्तिभावाने अर्पण केले, तेवढंच माझं भाग्य. कावेरी, तुझ्या भोगांचा फेरा संपावा म्हणूनच आम्ही तुझ्याकडून ही सेवा करून घेतोय. तुझ्या हातून वाहणारा जलाचा प्रत्येक थेंब आमच्यापर्यंत पोहोचतोय. तुझे अश्रू, तुझी श्रद्धा, तुझा भाव सगळं आम्हाला जाणवत आहे. भक्ताचा प्रत्येक आर्त श्वास गुरुपर्यंत पोहोचतो, आणि जिथे भाव असतो तिथे अंतर राहतच नाही. कावेरी, तुझी सेवा, तुझा भाव आमच्यापर्यंत पोहोचलाय. आता आमचा निरोप आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचवतो. शिवशंकर शंभो. स्वामी, तुम्ही माझी सेवा गोड मानून घेतली. माझ्याकडे पंचामृत नव्हतं. मी तर फक्त पाण्यानेच अभिषेक केला होता, पण माझा भाव पंचामृताने अभिषेक करण्याचा होता. तुम्ही माझा तो भाव समजून माझा अभिषेक स्वीकार केला. म्हणूनच म्हणतात, तुमच्यासारखे गुरु तुम्हीच. भक्ताने पाण्याने अभिषेक केला तरी तुम्ही तो पंचामृत म्हणून स्वीकारता. हे खरं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भावानी अर्पण केलेला एक थेंबही आमच्यापर्यंत पोहोचतो. भक्ताच्या हातात जल असो किंवा पंचामृत, भाव जर का शुद्ध असेल तर साधं पाणी देखील आमच्याकरता पंचामृत असतं. भक्ताचं समर्पण स्वीकारणं हाच गुरुचा खरा प्रसाद असतो. माझी सेवा स्वीकारल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. अरे, गुरुपौर्णिमेचा महिना सुरू झालाय. हो, यंदा काहीही झालं तरी अक्कलकोटला जाऊन गुरुपौर्णिमेला स्वामींचं दर्शन मिळालं तर आयुष्यात धन्य होतं. हो,
गुरुपौर्णिमेला अक्कलकोटची सेवा आणि स्वामींचं दर्शन हे प्रत्येक भक्ताचं भाग्य असतं. स्वामी, हा तुमचाच निरोप आहे का? तुम्हीच मला अक्कलकोटला बोलवलात का? भक्ताला संकेत समजला की प्रवास सुरू होतो आणि एकदा का प्रवास सुरू झाला की मग नियती त्याला स्वतः त्याच्या हक्कापर्यंत घेऊन जाते. आम्ही हाक फक्त त्यालाच मारतो की जो ऐकण्यासाठी तयार असतो. वेळ आली की गुरुचा निरोप कानापर्यंतच नाही तर थेट अंतःकरणापर्यंत पोहोचतो. शिवशंकर शंभो. गया, बघितलंस का स्वामीदेव काय करतायत ते? धनुष्य, बाण. मलाही काही कळत नाही, पण आज नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळणार. गयाताई, अहो स्वामी कोणतीच कृती कारणाशिवाय करत नाही. आजचा धडा आपल्याला बहुतेक धनुष्य बाणावरून मिळणार असं दिसतंय. स्वामी, गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना सुरू झालेला आहे. मी या सगळ्या लोकांना सांगितलं, अहो आपण प्रत्येक जण प्रत्येक गावी जाऊ आणि गुरु विचारांचा प्रसार करू. पण स्वामी, मला ना एक प्रश्न आहे. विचार. अहो, प्रत्येक गावात गेल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने मला विचारलं की कपिलाताई, अहो आपल्या आयुष्यात गुरुचं काय महत्व आहे, तर अशा सर्वसामान्य लोकांना साध्या सोप्या सरळ भाषेत कसं समजवायचं? कपिले, एक काम कर, हा बाण घे. काय करू स्वामी याचं? ते समोर झाड दिसतंय, मार त्या झाडावर. झाडावर? नक्की? मारते मारते. इथे तर कोणीच नाहीये. मग तो आवाज कोणाचा होता? कोण कोणाला म्हणत होतं अक्कलकोटला जाऊन ये? स्वामी, हा संकेत तुमचाच आहे का? तुम्हीच मला अक्कलकोटला बोलवतात का? गयाताई, अहो त्या बाणामध्ये दोष नाहीये, पण काहीतरी कमी आहे. अरे हो, खरंच की काहीतरी कमी आहे. स्वामी, अहो नुसत्या बाणाने कसा निशाणा साधणार मी? त्यासाठी धनुष्य लागणारच की. कपिले, अगं तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. जसं बाणाला निशाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी धनुष्य लागतो, तसंच माणसाच्या सामर्थ्याला, त्याच्या गुणांना, त्याच्या ज्ञानाला, त्याच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी गुरु लागतो. बाणात शक्ती असते पण दिशा नसते, आणि धनुष्य त्या शक्तीला योग्य दिशा देतो. अगं माणसाचंही तसंच आहे. प्रत्येक माणसात क्षमता असते आणि प्रत्येकात देवानी काही ना काहीतरी गुण दिलेलेच असतात, पण दिशा नसली तर ती क्षमता भरकटते. अगदी खरं. शक्ती महत्वाची, पण त्यापेक्षाही योग्य दिशा ही महत्वाची. कारण दिशा नसलेलं सामर्थ्य माणसाला ध्येयापासून दूर नेतं. म्हणजे स्वामी,
गुरु फक्त ज्ञान देत नाही. आता कसं बोललीस? गया, ज्ञान हे पोथ्या पुस्तकातूनही मिळतं आणि अनुभवातून सुद्धा. पण ज्ञानाचा योग्य उपयोग कसा करायचा हे गुरु शिकवतो. कावेरी, काय चाललंय हे? वा ग वा, तुला आधीच माहिती होतं की मी पंचामृत घेऊन जाणार आहे म्हणून आधीच जास्तीचं बनवून ठेवलं होतंस. कुठे लपवून ठेवलं होतंस ते? मला फसवायचा डाव होता का? नाही नाही, मी खरंच काही लपवलं नाहीये. माझ्या डोळ्यात धूळफेक करतेस? सांग, कुठे लपवलं होतंस ते पंचामृत? मी हे काहीच केलं नाहीये. मी तर पाण्यानेच अभिषेक केला होता, पण स्वामींनी माझा भाव ओळखला आणि त्यांच्या कृपेनेच पंचामृताने अभिषेक झाला. आली मोठी बया. थापा मारताना तुला लाज नाही वाटत का ग? तुला काय वाटलं तू काहीही गोष्टी रचशील आणि मला त्या खऱ्या वाटतील? काय तर म्हणे स्वामींनी कृपा केले. स्वामी चमत्कार करणार आणि ते पण तुझ्यासारख्या क्षुल्लक पोरीसाठी. अगं, ऋषी मुनी साधू संत यांचं आयुष्य जातं तरी त्यांच्या आयुष्यात चमत्कार नाही घडत. तू कोण आलीस ग मोठी? तुझ्यासाठी काय तर म्हणे स्वामी धावून येणार, पंचामृताचा अभिषेक करणार. चोरी पकडली गेली म्हणून आता काहीही थापा मारशील? माझ्या समोर ही नाटकं चालायची नाही. अगं, खोटं बोलायचं तर निदान ते खरं वाटायला असं तरी बोलायचं. नाही, थांब, तू ना अशी ऐकणार नाही. तुला ना शिक्षा झालीच पाहिजे याची. स्वामी, पण अनेक लोक असं म्हणतात की आम्ही स्वतः विचार करतो, मग गुरुची गरज का आहे? कविराज, अरे, डोळे असले म्हणून प्रत्येकाला रस्ता सापडतोच असं नसतं. कधी कधी रस्ता समोर असतो पण दिशा चुकीची असते. अशा वेळी गुरु हा दीपस्तंभासारखा असतो. गुरु चालत नाही तुमच्यासाठी, पण तुम्ही भरकटू नये म्हणून तुमच्यासाठी तो उभा राहतो. गुरु तुमचं नशीब लिहित नाही, पण तुमच्या योग्य कर्माची दिशा दाखवतो. कळलं स्वामी. गुरु हात धरत नाही, पण पडल्यानंतर पुन्हा उठून उभं राहायला शिकवतो. शाबास. स्वामी देवा, म्हणजे गुरु आयुष्य सोपं करत नाही तर आयुष्य योग्य जगायला शिकवतो. अगदी बरोबर, सुंदर आहे.